नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट 2025 संदर्भात नुकतंच नवीन अपडेट आलेला आहे आणि त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. लाखो उमेदवार, जवळपास 2,11,000 उमेदवार टेट 2025 शिक्षक भरतीचा निकाल कधी, अशी विचारणा करत असताना आणि निकालाची चातकाप्रमाणे वाट पाहत असताना आता मात्र नवीन नोटिफिकेशन येऊन त्याच्यामध्ये भरच पडलेली आहे आणि कुठंतरी पुन्हा एकदा परीक्षा परिषदेनं अप्रत्यक्षरित्या क्लिअर केलेलं आहे की निकाल तर मित्रांनो लगेच लागणार नाही. तुम्ही बऱ्याच ऍड पाहिल्या असतील, बऱ्याच तुम्ही न्यूज च्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की निकाल आज लागेल, उद्या लागेल अशी नुसती आश्वासनं दिली जाते. परंतु मित्रांनो, एकत्र निकाल लावण्यावरती यांचा जास्त भर दिसतोय. तर आपण हे नोटिफिकेशन पाहूयात काय आहे. थोडंसं थांबा. या आठवड्यामध्ये जर निकालाची जर पूर्तता करण्यात आली नाही तर पुन्हा एकदा ओक मॅडमशी शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण संपर्क करूयात. नक्की प्रॉब्लेम काय आणि नक्की कधी लागणार आहे याच्यावरती माहिती घेऊयात. कारण मित्रांनो, पाठीमागच्या झालेल्या कॉलनुसार त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लवकरात लवकर मध्ये कधी किंवा यथावकाश निकाल लावण्यात येईल याचा मिनिंग काय तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीचे लँग्वेज वापरली जाते पोर्टलवरती. आणि यथावकाश कधी येतो त्याला म्हणजे काश ऐसा होता, अशा गोष्टी आहेत त्या सर्व. त्यामुळे पाहूयात सध्याचे अपडेट आपण पाहणार आहोत. येस, डू सबस्क्राईब नवीन असाल तर चॅनलवरती, आणि येस, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून शिक्षकाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आपण ऑथेंटिक युजफुल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. मित्रांनो, एमएससीच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि तिथं पाहतोय की हे सध्या नोटिफिकेशन फिरत आहे. आणि या नोटिफिकेशन नुसार जे अपियर मुलं आहेत त्यांच्यासाठी संधी मिळण्यासाठी तर प्रयत्न केलेलेच आहेत, परंतु त्यांचा निकाल येईपर्यंत जो त्यांच्याशी आपण बांधलं गेलेलो आहोत तोपर्यंत त्यांना मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. सो सर्वांपर्यंत पोहोचवा हीच प्रामाणिकपणे इच्छा आहे. आणि चला तर सुरुवात करूया. नमस्कार. शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी टेट 2025 संदर्भात एमएससी पुणेच्या वेबसाईटवरतीच नुकतंच ऑफिशियल अपडेट्स बातमी आलेली आहे आणि ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर त्या बातमीमध्ये जे काही तारखांचा उल्लेख केलेला आहे ती GR सुद्धा पाहणार आहोत. आणि ही बातमी ज्या उमेदवारांशी रिलेटेड आहे त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेबसाईट वरती आपण आलेलो आहोत आणि इथं बघा एक स्क्रोलिंग मध्ये जे काही लाईव्ह नोटिफिकेशन दिसत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सध्या रिझल्ट कधी लागेल याच्यावरती कोणतंही प्रसिद्धी पत्रक आलेलं नाहीये. तरी सुद्धा फक्त यांनी सध्याचं जे काही अपडेट दिलेलं आहे त्याच्यानुसार शिक्षक बुद्धिमत्ता अभियोगिता चाचणी टेट 2025 ते 2 मे 2025च्या शुद्धपत्रिकानुसार बीएड अपियर्ड असणाऱ्या उमेदवारांनी बीएड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक msce.tet2025@gmail.com या मेलवर विहित मुदतीत पाठवावे. विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, यासाठी परीक्षा परिषदेकडे ओक मॅडमशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जे बघा लोकमतला सुद्धा एक न्यूज आली होती. त्यांनी सांगितलं होतं की अशा उमेदवारांनी स्वतः स्वहस्ते सुद्धा तिथे जाऊन सबमिट करायचं आहे, परंतु स्वहस्ते सबमिट करायला तिथं घेतच कोण नाहीये. कधी त्यांच्याकडून रिसिव्ह करायला कोण नसतं, कधी तिथं डॉक्युमेंटेशन होत नाही. म्हणून आता पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. तर जे शिक्षण क्षेत्र विषयातील शेवटच्या वर्षातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वास्तविक पाहता हे नोटिफिकेशन एमएससीच्या वेबसाईटवरती दिसत आहे. तर आता हे 2 मेचा GR कोणता आहे ते सुद्धा पाहूयात. लक्षात घ्या, 2 मे 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला होता. जे काही शिक्षक बुद्धिमत्ता अभियोगिता चाचणीत प्रविष्ट होण्याबाबतचे जे काही नियम होते आणि त्याच्यामध्ये बघा आपण फक्त हायलाइटेड मुद्दा पाहूयात. त्याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा होता सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये आपण पाहूया. बघा, जे काही परंतु शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता व त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करायचे आहे. आता कोणी करायचं आहे तर जे उमेदवार शैक्षणिक व अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट होत आहेत आणि किंवा परीक्षेत बसत आहेत अशा उमेदवारांनी, म्हणजे अर्थातच डीएड बीएड जे लास्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत ज्यांनी टॅट 2025 दिलेले आहे त्यांनी 1 महिन्याच्या आधी, आता तुम्ही सांगाल
की निकाल लागलेला आहे आणि त्याची ऑनलाईन प्रिंट आहे आमच्याकडे, अजून त्याचे मेन गुणपत्रक मिळालं नाही, तर आम्ही काय करायचं मित्रांनो, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही अपलोड करा. त्याचबरोबर काही उमेदवारांची याच्यामध्ये असेही शंका आहेत की आमचा अजून निकालच लागला नाही. तर मित्रांनो, तुमचा काही विषय येत नाही. किंवा काही उमेदवारांना असं म्हणायचं की आमचा निकाल लागून 2 महिने उलटून गेलेले आहेत, मग आता आम्ही करायचं का? तर मित्रांनो, जर तुमच्या हातात निकाल आहे ना, सिम्पली ॲज याचं मिनिंग आहे, तर तुम्ही निकाल या मेल वरती पाठवायचा आहे. दॅट्स इट. पाहतोय की 3 मेला परीक्षा परिषदेनं हे सुद्धा काढलेलं होतं, प्रसिद्धी निवेदन सुद्धा काढलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच मेन्शन केलेलं आहे. आणि अर्थातच आता याच्यानुसार आपल्याला लक्षात येते की जो निकाल आहे तो मात्र सर्वांचा एकत्रच लावला जाणार आहे, कोणाचाही पुढे आणि पाठी नाही. तरी सुद्धा विहित मुदतीत करायचं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, जे तुम्ही काही निकाल आहेत तुम्हाला सादर 1 महिन्यात करायचं आहे. वैध प्रमाणपत्र म्हणजे अर्थातच पास असेल तरच तुम्ही तिथं अटॅच करणार आहात. जर फेल असाल तर तुम्ही मेल करू नका. मेल आयडीचा जो फॉर्मॅट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पूर्णतः फॉर्मॅट दिलेला आहे. काही नाही, तुमचं नाव, डिटेल, रोल नंबर लिहायचा आहे आणि तुमचं अटॅच करायचं आहे, परंतु कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही केलं तर मात्र सोपं राहणार आहे. आणि आता तुम्ही कोणतंही जाऊन तिथं फिजिकली सबमिट करण्याची कोणतीही घाई करू नका. पाहूयात आता याच्यावरचे पुढचे अपडेट्स कळतच राहतील, परंतु जो उमेदवारांना जो त्रास सहन करावा लागत होता रिझल्ट सबमिशनच्या वेळेस, तो आता कमी झालेला आहे आणि ऑनलाईनद्वारेच, मेलद्वारेच हे निकाल आहेत ते अक्सेप्ट केले जाणार आहे, असं परीक्षा परिषदेकडून पुन्हा एकदा नोटिफिकेशनद्वारे सांगण्यात आलेलं आहे. चला तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण युजफुल इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड.